तर मंडळी, आपण आज बनवणार आहोत न शिजवता न भिजवता कांदा आणि टोमॅटोची चटणी। तर ही चटणी स्पेशली जे रूमवर वगैरे मुलं राहतात त्यांच्यासाठी खूप उपयोगी पडणार आहे, कारण त्यांना कॉलेजला किंवा शाळेला जायचं असतं तर वेळ नसतो बनवायला काही भाजी वगैरे। आणि स्पेशली जे घरी करून खाणारे असतात, म्हणजे रूमवर जे करून खाणारे असतात, आम्ही बहीण भावांनी सुद्धा रूमवर करून खाल्लेलं आहे, त्यामुळे मला माहिती आहे की रूमवर करून खायला कधी वेळ मिळत नाही, कधी मिळतो। तर जेव्हा केव्हा वेळ मिळत नाही तेव्हा शिजवण्याचं काहीच कारण नाही, कुटायचं नाही, वाटायचं नाही, काहीच करायचं नाही। फक्त हा कांदा, टोमॅटो आणि चटणी, मीठ एवढंच लागणार आहे या चटणीला। बनवायला एकदम सोपी, खायला एकदम चविष्ट अशी ही चटणी आहे। कशी बनवायची ते आपण बघूया। जेव्हा केव्हा घरी आपल्याला कंटाळा येतो ना भाजी वगैरे बनवायचा, आणि एकटं असाल तर फारच कंटाळा येतो त्यातल्या त्यात, तर त्यावेळेला पण ही चटणी आपण बनवू शकतो। आज माझ्यासोबत तेच झालेलं आहे। हे आणि श्रवण दोघेही गेलेले आहेत त्यांच्या मित्राकडे जेवायला, आणि घरी आहे मी एकटीसाठीच बनवत आहे, त्यामुळे मी अर्धाच कांदा आणि अर्धाच टोमॅटो घेते। ह्यामधल्या बिया वगैरे पूर्ण काढून घ्यायच्या, कारण काय मग ती आपली चटणी जी आहे ती त्याला जास्त पाणी सुटणार नाही आणि एकदम पातळ होणार नाही। ह्याच्यामध्ये आता तुम्हाला जशी लागेल तशी चटणी टाकायची, अर्धा चमचा किंवा 1 चमचा। ही चटणी तिखट आहे त्यामुळे मी थोडीशीच टाकलेली आहे। चवीपुरतं मीठ, थोडंसं तेल घालते मी ह्याच्यामध्ये। मला आवडतं तेल, लोणच्याला वगैरे पण मला तेल आवडतं, त्यामुळे मी तेल टाकून लोणची वगैरे पण खाते। तेल तुम्ही स्किप पण करू शकता, हवं तर टाकू पण शकता, काहीच हरकत नाही। बस झाली तयार आपली कांद्याची चटणी। एकदम चविष्ट लागते, बनवायला किती सोपी आहे हे सुद्धा तुम्ही बघितलेलंच आहे, तर एकदा नक्की बनवा आणि खा। एकदम मस्त, एकदम नक्की बनवा आणि खा।